नमस्कार. एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणती यामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस अत्यंत पवित्र असा असतो, पण श्रावणी गुरुवारचे महत्त्व काही निराळेच आहे. आज श्रावण महिन्यातील 3रा गुरुवार. ह्या दिवशी आपण स्वामींची कशी पूजा केली आहे ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेहमीप्रमाणेच पूजा करण्याआधी मी गोमूत्र वगैरे टाकून तिकडे सगळं पवित्र करून घेतलं. त्यानंतर स्वामींना वस्त्र घालून घेतलेत. आता मी इथे स्वामींना अष्टगंधाचा टिळा लावत आहे आणि त्यावर मी नंतर अक्षता लावल्या. आजही नेहमीप्रमाणे स्वामींना अक्षता चिकटल्या. याचा अर्थ असा होतो की स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे. बघा, आता मी अक्षता लावल्या, छान अशी पूजा करून घेतली. 3ऱ्या श्रावण गुरुवारी पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व असते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकून पिवळे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर घरात नकारात्मकता वाटत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर आजच्या दिवशी हे काही सोपे उपाय नक्की करून पहा. पहिला उपाय म्हणजे आज संध्याकाळी मुख्य दाराच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. त्यामुळे महालक्ष्मीचे आगमन होते. उपाय नंबर 2, घरातील मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे लेपन केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. उपाय नंबर 3, आजच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पिवळे धान्य किंवा पिवळे फळ, उदाहरणार्थ केळी, दान करणे खूप फलदायी ठरते. श्रावणात केवळ पूजा अर्चा नाही तर आपल्या घराचे वातावरण प्रसन्न ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. आज मी माझ्या घरातील देवाऱ्याचे आणि आसपासची सजावट कशी केली आहे हे तुम्ही पाहू शकता. घर स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवल्याने मनात एक वेगळी शांती आणि सकारात्मकता निर्माण होते. श्रावणात दररोज संध्याकाळी सांजवात करताना घरात शुभंकरोती म्हणा आणि कापूर लावा. कापुराच्या धुरामुळे घरातील वातावरण प्रसन्न होत राहते. ज्यांनी श्रावणी गुरुवारचे व्रत धरले आहे त्यांनी आज सात्विक आहार घ्यावा. आहारामध्ये चणा डाळ, गूळ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे चांगले. सायंकाळी आरती करून नैवेद्य दाखवल्यानंतरच उपास सोडावा. पहा, इथे माझी छान अशी पूजा करून झाली आहे. माझा देवारा छोटा असल्यामुळे मी अशी सेपरेट मांडणी करते. त्यामुळे मला व्यवस्थित स्वामींना सजवता येते. तसेच सजावटही छान आजूबाजूला करता येते. या पूजेनंतर संध्याकाळी 6ला मी लाईव्हही होते. लाईव्हवर मी छान असं 108 वेळा स्वामींचं नामस्मरण केले आहे, तारक मंत्र म्हणाले आहे, तसेच स्वामींची आरती घेतली आहे, स्वामींचं अष्टकही म्हणाले आहे. अशी माझी लाईव्हमध्येही छान पूजा करून झाली आहे. थोड्याशा गप्पा गोष्टीही केल्या आहेत. स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकाबद्दलही मी आज थोडं सांगितलं आहे. दर गुरुवारी मी लाईव्हला येते, त्यामुळे तुम्ही नक्की दर गुरुवारी संध्याकाळी 6:15ला माझ्या लाईव्हला नक्की या. नित्यसेवेचं एक माझ्याकडे छोटं आपल्या पॉकेटमध्ये राहणार एवढं छोटं पुस्तक आहे. त्यातही छान स्वामींचे मंत्र, स्तोत्र, आरती, अष्टक सगळं काही आहे. आणि त्याशिवाय मी अजून मोठंही नित्यसेवा पुस्तक घेतलं आहे. तेही मी लाईव्हला दाखवलं आहे. त्याबद्दल माहिती सांगितली आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर तो लाईव्ह नक्की पहा. इथे मी छान स्वामींची आरती करून घेतली
आणि लाईव्हमध्ये मी कर्पूर आरतीही केली आहे. त्यामुळे लाईव्ह तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्कीच तो आवडेल. हो, आणि आपले स्वामी आपल्यावर कधीच रागवत नाही. आपण केलेली वेडीवाकडी पूजा ते स्वीकारतात. त्यामुळे तुम्हाला जशी जमेल तशी स्वामींची तुम्ही पूजा करा. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, तुमचं एखादं काम न होत असेल तर ते सगळं तुम्ही स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग दाखवतील. फक्त स्वामींवरचा विश्वास अढळ असू दे. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याप्रमाणे स्वामी नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओमधील कोणता उपाय तुम्ही करणार ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच भेटूया परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.